ताई पोटे साहेब, तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. शिवसेनेतर्फे तुम्हाला अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागाचा हवा तेवढा विकास झालेला आहे का? नक्की झालेला आहे. कारण 2000 साली मी पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळेस परिस्थिती खूप बेकार होती ह्या भागामध्ये. रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, पुराचे पाणी यायचं खूप. परंतु 2000 ते 5 ते 10 ते 15 ह्या त्या 15 वर्षामध्ये खूप आमूलाग्र बदल झाला आहे. काळा तलावाचं सुशोभीकरण झालं, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते झाले, पुराचं पाणी यायचं लोकांच्या घरामध्ये. आम्ही तिथं 6 फुटी पाईपलाईन टाकली, म्हणजे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन. तिकडचं हायवेचं जे पाणी यायचं ते इथून समोरून जायचं काळा तलावामधून तिकडं मल्हारनगर वगैरे, म्हणजे पूर्ण हा एरिया पुराने बाधित असायचा. परंतु ते एक मोठं काम झालं आणि इथल्या लोकांना पुराच्या पाण्यापासून संरक्षण मिळालं. पुराचं पाणी तसंच पिण्याचं पाणी, बेतूल गडवाडा हा जरा उंच भागावर असल्यामुळे इकडं त्यावेळेस पाण्याचा प्रश्न होता. परंतु आम्ही बरोबर पाण्याचं नियोजन करून त्या भागामध्ये कसं पाणी मिळेल असं करून चांगल्या प्रकारे सगळ्यांना पाणी मिळते. आता बरं, पुढचं तुमचं व्हिजन काय असणार आहे आपला प्रभाग जास्तीत जास्त विकसित करण्यासाठी? आपला प्रभाग विजन म्हणजे काय, कल्याण शहराच्या दृष्टीने हॉस्पिटल पाहिजे किंवा काय, आता भाजी मंडई पण इथे झालेली आहे आणि बऱ्यापैकी ह्या भागाचा विकास झालेला. पण तुम्हाला कितपत खेळायला गार्डन आहे, शिवसेनेच्या माध्यमातून गार्डन पण झालेले आहे. फटके मैदान इथे आहे. मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच, कारण मी गेले 30 वर्ष या भागात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. फक्त विकासच नाही तर ह्या भागातील महिलांचे आर्थिक प्रश्न असो, महिलांच्या समस्या असो, अनेक शासनाच्या योजना असो, महिला बचत गट असो, ह्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचलेली आहे. गेले 30 वर्ष महिला उद्योग व्यवसायात कशा प्रकारे प्रगती साधतील असे अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या कामांवरती विश्वास ठेवून इथले मतदार तुम्हाला हो नक्कीच. कारण गेले 30 वर्ष मी 10 वर्ष नगरसेविका नव्हते, 15 ते 25, तरीसुद्धा माझं ऑफिस 365 दिवस चालू असायचं. कधीही महिलांना किंवा नागरिकांना मी भेटत असते. त्या काळातसुद्धा अनेक योजना मी महिलांना दिल्या. मधला कोविडचा काळ होतो, कोविडच्या काळात अनेक लोकांना मदत केली. कोविडच्या नंतर ज्या विधवा महिला झाल्या अशा जवळजवळ कल्याण शहरातल्या 450 महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण आणि त्यांना शिलाई मशीन वाटप केलं. ज्या महिला बालकल्याण योजनेच्या जी योजना होती ती राबवली आणि अनेक विधवा महिलांना मी त्यांच्या पायावर उभं केलं. बरं, 15 जानेवारीला मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना आव्हान केले, शिवसेना भाजप युतीनं केलेली कामं, त्यांनी केलेलं कार्य बघा आणि आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. 7मध्ये अ, ब, क, ड असे त्या 4 प्रभाग आहेत. 7मध्ये मी स्वतः शिवसेनेची उमेदवार विजया पोटे आहे. माझी निशाणी धनुष्यबाण आहे. 2 नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग आहे. तिथे श्यामल गायकर हे उमेदवार आहे, त्यांची निशाणी कमळ आहे. 3रा उमेदवार सर्वसाधारण महिला आहे, हेमा ताई पवार ह्या तिथल्या उमेदवार आहेत, त्यांची निशाणी कमळ आहे. आणि 4था उमेदवार ड मध्ये संदीप एकनाथ गायकर हे आहेत आणि त्यांची निशाणी नगारा आहे. त्या सर्वांना शिवसेना भाजप युतीने केलेलं काम माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो महाराष्ट्रामध्ये विकास केला, महाराष्ट्राचं एक त्यांचं व्हिजन आहे, विकासाचं व्हिजन, ते राबवलं गेलं आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांचे सुटलेले आहेत. त्यामुळे मी आव्हान करेन की शिवसेना भाजप रिपाई महायुतीला आपण विजयी करा. धन्यवाद.